ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात कट कारस्थान केल्याच्या संशयावरून विधान परिषदेचे माजी सभापती आणि अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर, शरदचंद्र पवार गटाचे नेते श्री प्रभाकर घारगे यांच्यासह 10 जणांना शनिवार दिनांक 3 मे रोजी वडूज पोलिसांनी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे। जयकुमार गोरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले। हे प्रकरण विधानसभेत खूप गाजले। या प्रकरणानंतर संबंधित महिलेला खंडणी घेताना अटक करण्यात आली। याच प्रकरणात खंडणी मागितल्याच्या आरोपातून एका यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांनाही अटक करण्यात आली। या प्रकरणात मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात कारस्थान करून त्यांची बदनामी करण्याच्या प्रयत्नात राज्यातील अनेक नेते सामील असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला होता। मंत्री गोरे यांनी 2 दिवसांपूर्वी माझी बदनामी करणारे खरे चेहरे समोर येतील असं म्हटलं होतं। 2 दिवसांपूर्वी या प्रकरणात माजी आमदार प्रभाकर घारगे यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसेच त्यांच्यासोबत इतर 12 जणांनाही नोटीस बजावून त्यांना 3 मे रोजी वडूज पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत। रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती राहिलेत। सध्या ते अजित पवार गटाचे नेते आहेत। लोकसभेला मात्र त्यांनी शरद पवार गटाचं काम केलं होतं। गेल्या अनेक वर्षात जयकुमार गोरे व रामराजे नाईक निंबाळकर यांचा संघर्ष विकोपाला जाऊन पोहोचलाय। संबंधित प्रकरणात रामराजे यांचा कितपत संबंध आहे, त्यांची चौकशी होणार का, रामराजे चौकशीला सामोरे जाणार का, याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।